नमस्कार मंडळी, उन्हाळ्याच्या दिवसात कोल्ड कॉफी प्यायला तर सगळ्यांनाच आवडते आणि बनवायला तर सगळ्यांनाच येते। तुम्हाला वाटेल यात काय अवघड, मिक्सरच्या भांड्यामध्ये कॉफी, दूध, बर्फ टाकून मिक्सरला फिरवलं की कोल्ड कॉफी तयार। परंतु आज मी तुम्हाला कोल्ड कॉफीची अशी एक रेसिपी दाखवणार आहे, यामुळे तुमच्या कोल्ड कॉफीच्या टेस्टमध्ये 10 पटीने जास्त फरक पडणार आहे। चला रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये मी इथे 1.5 कप पाणी गरम करायला ठेवले। पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये 5 चमचे साखर घालायची। ही साखर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची आहे। कोल्ड कॉफी करण्यासाठी आपण अगोदर हॉट कॉफी करणार आहोत। ऐकायला वेगळं वाटते ना, पण ही हॉट कॉफी इतकी टेस्टी करणार आहोत की त्यामुळे आपल्या कोल्ड कॉफीची चव खूप वाढणार आहे। चला साखर इथे पूर्ण वितळून घ्यायची। त्यानंतर याच पाण्यामध्ये आपल्याला साधारण 4 चमचे कॉफी घालायची। आता ही कॉफी देखील आपल्याला छानपैकी उकळवून घ्यायची। अगदी 1.5 कप पाण्याचं 1 कप पाणी होईपर्यंत आपल्याला हे लिक्विड पूर्णपणे छान उकळून घ्यायचे। कॉफी आपल्याला यामध्ये छान शिजवून घ्यायची। अगदी जोपर्यंत कॉफी आणि साखरेचं अगदी एक दाटसर अशी कन्सिस्टन्सीचं लिक्विड तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं छान शिजवून घ्यायचे। अतिशय टेस्टी अशी ही कोल्ड कॉफी तयार होते। तुम्ही याचमध्ये हॉट कॉफीही करू शकता। हे लिक्विड परफेक्ट असं तयार झालं की एका कपमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये गरम दूध घालायचं। झाली आपली हॉट कॉफी तयार। चला आता हे छानपैकी शिजवून झालं की यामध्ये सगळ्यात शेवटी एक वेलची मी उघडून टाकते, जेणेकरून वेलचीचं संपूर्ण छान फ्लेवर आपल्या कॉफीमध्ये येईल आणि वेलची टाकल्यामुळे कॉफीला अजूनच छान टेस्ट येते। तुम्ही जर कधी कॉफीमध्ये वेलची टाकत नसाल तर एकदा टाकून बघा, कॉफीला खूप सुंदर अशी टेस्ट येते। आता वेलची टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि 2 मिनिटं हे सगळं लिक्विड आपण छान थंड करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, मीडियम थिक असे ह्याची कन्सिस्टन्सी आहे। थोडंसं स्मूथ असं शायनी लिक्विड आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। चल हे सगळं लिक्विड मी एका कपमध्ये काढून घेतलं आहे। आता घेऊयात आपली कोल्ड कॉफी करायला। मिक्सर जारमध्ये सगळ्यात आधी 4 ते 5 बर्फाचे क्यूब घातले। आता यामध्ये आपण हे लिक्विड घालणार आहोत, म्हणजेच आपली हॉट कॉफी घालणार आहोत। आता तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये कॉफी स्ट्रॉंग हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही लिक्विड घालू शकता। हवा असेल तर सुरुवातीला एक 5-6 चमचे घालून घ्या आणि नंतर कॉफी ज्यावेळेला आपण तयार करतो, फायनल तयार करतो, त्यावेळेला तुम्ही परत ह्याच्यामध्ये 1-2 स्पून घालू शकता। 5 ते 6 स्पून कॉफीचे घालून घेतलेत। त्यानंतर दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम, तुमच्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल असेल तर 3 चमचे फ्रेश क्रीम घाला, नसेल तर दुधावरची साय घाला। इथे मी दुधावरची साय 3 चमचे घालून घेतली आहे आणि यामध्ये 1.5 कप थंड दूध घातलं आहे। आता हे आपण मिक्सरला 1-2 मिनटं छान फिरवून घेणार आहोत। खूप जास्त फिरवायचं नाही आहे, फक्त 2 ते 3 मिनटं आपण ह्याला फिरवून घ्यायचे। मिक्सरला फिरवल्यामुळे ह्याला खूप छान असा फोम येतो, अतिशय टेस्टी असा हा फोम लागतो। अगदी विकतच्या कॉफीसारखा ग्लासच्या वरती अगदी जाड असा फोमचा लेयर आपल्याला देता येतं। चल तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा ह्याला फोम आला इथे, अगदी दाटसर असा हा फोम येतो। चला आता सर्विंग करायला घेऊया। सर्विंग करताना 2 प्रकारची कॉफी मी तुम्हाला दाखवणार आहे। पहिली आहे ती अशी मिक्सरमध्ये फिरवलेली आणि दुसरी आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने आहे, तीही दाखवते। चला सगळ्यात आधी कॉफी ग्लासमध्ये सर्व करून घेतली आहे। त्यानंतर मी परत एकदा आपल्या हॉट कॉफीचे 2 स्पून घालून घेतलेत आणि सगळ्यात शेवटी हा जो फोम आला आहे तो वरती घालून घ्यायचा। बाहेर जाऊन 100-200 रुपये घालून कॉफी पिण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही सेम टू सेम टेस्टची कॉफी तयार करू शकता, तेही अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने। चला ही पहिली कॉफी आपली तयार झाली। आता दुसरी कॉफी तर त्याहून सोपी आहे। ग्लासमध्ये 3 ते 4 क्यूब बर्फ घालायचा, त्यानंतर यामध्ये आपली हॉट कॉफी घालायची, पण हॉट कॉफी पूर्णपणे आपण थंड करून घ्यायची हे सगळे प्रोसेस करत असताना। चला आता 5 ते 6 चमचे मी यामध्ये कॉफी घालून घेतली। कॉफी तुम्हाला किती स्ट्रॉंग आवडते त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे लिक्विड घालू शकता। साखर घालायची अजिबातही गरज नाही, कारण आपण सुरुवातीला साखर परफेक्ट अशी घातली होती। जर तुम्हाला वाटलं साखर कमी आहे तर तुम्ही पिठी साखर या स्टेजला घालू शकता। चला त्यानंतर दूध घालायचं, नंतर परत मी वरून 2 ते 3 चमचे कॉफीचे घालून घेते आणि आता हे तुम्ही ज्या वेळेला पिणार आहेत त्यावेळेला चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने ढवळून घ्या। तुम्ही बघू शकता ढवळल्याबरोबर सगळं मिश्रण छान एकजीव व्हायला सुरुवात होते आणि खालची कॉफी वरती यायला सुरुवात होते। अतिशय सुंदर अशी कॉफी लागते आणि वरून परत एकदा मी आपली सुकी कॉफी, ड्राय कॉफीवर थोडीशी डस्ट करून घेते। झटपट असे हे कॉफीचे दोन्ही प्रकार तयार झालेत। प्यायला अतिशय टेस्टी आहेत, थोडेसे वेगळ्या पद्धतीने केलेत। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा। नेहमीच्या कोल्ड कॉफीपेक्षा कितीतरी पटीने जास्त छान फ्लेवर तुम्हाला या कोल्ड कॉफीचा भेटणार आहे। चला आजची कोल्ड कॉफीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा। आवडली असेल तर लगेच लाईकही करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा। धन्यवाद।